6 मधला थर्ड नाही आला का बेटा? 6 मधील क्वेश्चन नंबर 6 मधील थर्ड जो बीट आहे सोपा. आपल्याला दिलेला कॉस ऑफ 4 थीटा इज इक्वल्स टू कॉस ऑफ 2 थीटा. ही जी टर्म आहे इकडे येऊन मायनस होणार आहे, तर आपल्याला टर्म दिसेल कॉस ऑफ 4 थीटा मायनस कॉस ऑफ 2 थीटा इज इक्वल्स टू 0. तर फॉर्म्युला कोणता टाकेल बेटा? कॉस सी मायनस कॉस डी. फॉर्म्युला बेटा मायनस 2 टाइम्स साइन साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन साइन सी माइनस डी अपॉन इज इक्वल्स टू 0. तर काय भेटणार? मायनस 2 टाइम्स साइन 3 थीटा इंटू साइन थीटा इज इक्वल्स टू 0. यांचा प्रोडक्ट 0 आहे. त्याच्यापैकी एक कोणतं तरी टर्म 0 म्हणजे साइन 3 थीटा इज इक्वल्स टू 0 और साइन थीटा इज इक्वल्स टू 0. मला सांग बेटा साइन 3 थीटा जर 0 तर कोणता रिझल्ट होल्ड होईल इथे? साइन थीटा इज इक्वल्स टू 0 implies that theta is equals to n pi. मला सांग बेटा 3 थीटा इज इक्वल्स टू n pi. थीटा इज सर तुम्ही स्क्रीनवर लिहितायत का? दिसत नाहीये काहीच. तर थीटा इज इक्वल्स टू n pi by 3. जेव्हा आपण ही कंडिशन घेऊ तेव्हा थीटा इज इक्वल्स टू एक वेगळा लेटर घ्यायचा m pi where m belongs to z n belongs to z. कारण की प्रत्येकाचे रिव्होल्यूशन हे जे वेगवेगळे असू शकतात त्यामुळे आपण वेगळे लेटर देणार. या पुढचे जेवढे पण काही क्वेश्चन्स आहेत त्यापैकी एक क्वेश्चन 4 मार्कला कंपल्सरी येतो, त्यामुळे ते समजून घ्या. फॉर एक्झाम्पल हिअर example number first, cos of 5 theta is equals to sin of 3 theta. जर तुम्हाला अशी टर्म कधी पण विचारली तर अशा वेळेस काय करायचं ते समजून घ्या. काय होतं अशा वेळेस मध्ये की तुम्ही काय करतात? मिस्टेक करतात. ह्या टर्मला इकडे घेऊन येतात. मग मला सांगा कॉस आणि साईनचा रिलेशन वाला कोणताच फॉर्म्युला नाही आपल्याजवळ. हा बट आपल्याकडे एक गोष्ट आहे, आपण ट्रिग्नोमेट्रीची कोणती पण जी व्हॅल्यू ती चेंज करू शकतो. साईनला कॉस करू शकतो, टॅनला कॉट करू शकतो आणि सेकला कोसेक करू शकतो. पण त्याच्यासाठी आपल्याला फक्त एकच गोष्ट करावी लागते. काय करावं लागते म्हणून? कॉस ऑफ 5 थीटा इज इक्वल्स टू कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थीटा. तो पाय बाय 2 मायनस थीटा, कॉस पाय बाय 2 मायनस थीटा इज साइन थीटा. आणि इक्वेशनची इथे कॉस मध्ये कन्वर्ट झाली. मला सांगा की पुढची जी व्हॅल्यू दिलेली होती काहीतरी अँगलच्या फॉर्मॅटमध्ये. अँगलच्या फॉर्मॅटमध्ये मग तुम्हाला ह्या गोष्टीला इकडे घेऊन यायची गरज नाही. डायरेक्टली तुम्हाला कंपॅरिझन करता येईल. हा झाला तुमचा थीटा आणि ही जी व्हॅल्यू आहे ती झालेली मुलांना तुमची अल्फा. मग डायरेक्टली रिझल्ट यूज करणार. काय रिझल्ट? कोणता यूज? बाय युजिंग रिझल्ट कॉस थीटा इज इक्वल्स टू कॉस अल्फा implies that theta is equals to 2n pi plus or minus alpha where n belongs to z. मग इथे थीटाची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना? 5 थीटा. तर implies that 5 theta is equals to 2n pi plus or minus alpha. अल्फाची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना? pi by 2 minus 3 theta. Next implies that 5 theta is equals to 2n pi. पहिल्या वेळेस प्लस pi by 2 minus 3 theta. मला सांगा और दुसरी कंडिशन काय भेटेल? 5 theta is equals to 2n pi minus pi by 2 हा होईल प्लस 3 theta. याला सिम्प्लिफाय करा. हा मायनस 3 theta जो आहे तिकडे येऊन प्लस होईल. इक्वेशन काय इम्प्लाय करेल मुलांना? 8 theta
इज इक्वल्स टू 2n पाय प्लस पाय बाय 2 और हा 3 थिटा इकडे येऊन मायनस होईल तर 2 थिटा इज इक्वल्स टू 2n पाय मायनस पाय बाय 2. इकडे आता काय करणार 8 ने डिवाइड करणार इक्वेशन इम्प्लाइज होईल थिटा इज इक्वल्स टू n पाय बाय 4 प्लस पाय बाय 8 टू 16 और थिटा इज इक्वल्स टू 2 ने जर डिवाइड केलं तर n पाय मायनस पाय बाय which is our required solution. Next example है example number second example है sec square 2 theta sec square 2 theta is equals to 1 minus tan 2 theta. तर अशा वेळेस काय करायचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सेक स्क्वेअरला आपण इन टर्म्स ऑफ टॅन लिहू शकतो आणि बाकीची जी इक्वेशन आहे ती इन टर्म्स ऑफ टॅन गिवन बरोबर. मग सेक स्क्वेअर थिटाला काय लिहू शकतो मुलांना ट्रिग्नोमेट्रीची आयडेंटिटी यूज करू 1 प्लस टॅन स्क्वेअर 2 थिटा इज इक्वल्स टू रिमेनिंग टर्म ॲज इट इज 1 मायनस टॅन 2 थिटा. तर कॅन्सल काय काय होतं बघा मुलांना 1 1 गेट कॅन्सल. मग मला सांगा हा मायनस 2 थिटा जो आहे तो इकडे येऊन प्लस होईल तुम्ही काय करतात कॅन्सल करतात इथे चुकतं. तर tan स्क्वेअर 2 थिटा प्लस tan 2 थिटा इज इक्वल्स टू 0. मला सांगा मुलांना दोन्ही टर्म मधनं काय कॉमन निघतं tan 2 थिटा. tan 2 थिटा जर कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये करेल मुलांना tan 2 थिटा प्लस 1 इज इक्वल्स टू 0. मला सांगा यांचं प्रोडक्ट केव्हा 0 असेल जेव्हा यापैकी कोणतीही एक टर्म 0 असेल. काय होईल मुलांना tan ऑफ 2 theta is equals to 0 और tan 2 theta plus 1 is equals to 0. ही जी टर्म आहे प्लस तिकडे जाऊन मायनस होईल जी टर्म काय दिसेल मुलांना tan ऑफ 2 theta is equals to -1. तर इथे तर डिरेक्टली रिझल्ट होल्ड होईल आपला कोणता रिझल्ट यूज होईल इथे tan ऑफ theta is equals to 0 implies that theta is equals to m pi. थीटाची व्हॅल्यू दिलेली 2 थीटा तर 2 थीटा is equals to m pi where m belongs to z. theta is equals to m pi by 2 where m belongs to z. आता इथे काय करणार मुलांना 1 तर आपल्याला माहिती आहे ते अलाइड अँगल यूज करावा लागेल tan ऑफ pi minus pi by 4 is equals to minus tan pi by 4. इक्वेशन काय कन्वर्ट झाली मुलांना tan ऑफ 3 pi by 4 is equals to -1. ही इक्वेशन आणि ही इक्वेशन इक्वेट करा tan 2 theta is equals to tan ऑफ 3 pi by 4. कोणता रिझल्ट होल्ड झाला मुलांना tan ऑफ theta is equals to tan of alpha implies that theta is equals to n pi plus alpha where n belongs to z. तर थीटाची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना 2 थीटा 2 थीटा is equals to n pi प्लस अल्फाची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना 3 pi by 4 where n belongs to z. मग याला कसं सॉल्व करणार थीटा is equals to n pi by 2 plus 3 pi by 8 where n belongs to z, which is our required general solution. Example number 3. Example number 3 है बोलो sin theta plus sin of 3 theta plus sin of 5 theta is equals to 0. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला पेअर चॉईस करायची. पेअर कशा चॉईस करायच्या की ज्या दोघांना सॉल्व्ह केलं तर तिसरी टर्म उरली पाहिजे. तर मी या दोघांना सॉल्व्ह करतो बघा थीटा प्लस 3 थीटा इज 4 थीटा आणि 4/2 इज 2 थीटा. जी रिमेनिंग टर्म आहे तिथं 5 थीटा म्हणजे चुकीची पेअर. आता सेकंड आणि लास्ट आणि लास्ट टर्म घेऊन बघा तर काय होईल बघा बरं का मुलांना 3 + 5
इज 8. 8 डिवायडेड बाय 2 इज 4. 4 तर रिमेनिंग टर्म राहत नाही. मग आता उरला ऑप्शन आपल्याकडे पहिली आणि शेवटची टर्म घ्यायची. फर्स्ट आणि शेवटची जर टर्म घेतली 5 थिटा प्लस थिटा इज 6 थिटा. 6 अपॉन 2 इज 3 थिटा, म्हणजे पेअर बरोबर आहे. त्यांना एका ब्रॅकेटमध्ये लिहा साइन थिटा प्लस साइन ऑफ 5 थिटा प्लस साइन 3 थिटा इज इक्वल्स टू 0. मग याच्यानंतर काय करणार मुलांना, फॉर्म्युला वापरा साइन सी प्लस साइन डी. काय असतो फॉर्म्युला मुलांना, 2 टाइम्स साइन सी प्लस डी अपॉन 5 थिटा प्लस थिटा अपॉन 2 इंटू कॉस ऑफ 5 थिटा मायनस थिटा अपॉन प्लस साइन 3 थिटा इज इक्वल्स टू 0. मला सांगा मुलांना टर्म का होईल आता, टर्म होईल 2 टाइम्स साइन ऑफ 5 theta plus theta is 6 theta upon 2 is 3 theta into cos of 5 theta minus theta 4 theta upon 2 is 2 theta. So cos of 2 theta plus sin of 3 theta is equals to 0. दोन्ही टर्म मधनं काय कॉमन निघतं मुलांना, sin 3 theta. sin 3 theta ला जर कॉमन काढलं ब्रॅकेट मध्ये काय राहील मुलांना, 2 टाइम्स cos 2 theta प्लस 1 इज इक्वल्स टू 0. मला सांगा मुलांना ह्या टर्मचा प्रोडक्ट केव्हा 0 राहील, जेव्हा यापैकी कोणतीतरी एक टर्म 0. मला सांगा एकदा साइन 3 थिटा इज इक्वल्स टू 0 और 2 cos 2 थिटा प्लस 1 इज इक्वल्स टू 0. हा प्लस 1 जो आहे तिकडे जाऊन मायनस होईल, cos 2 थिटा इज इक्वल्स टू मायनस. मला सांगा इथे कोणता रूल यूज करणार आहात आपण, साइन थिटा इज इक्वल्स टू 0 implies that theta is equals to n pi. तर 3 theta is equals to n pi. theta is equals to किती, n pi by 3. नेक्स्ट इथे आता अलाइड अँगल यूज करणार, cos of pi minus pi by 3 is equals to minus cos pi by 3. फायनल रिझल्ट भेटेल cos of 2 pi by 3 is equals to minus half. मला सांगा मुलांना आता ह्या इक्वेशनला इक्वेट करणार, इक्वेट कसं करणार की cos of 2 theta is equals to cos of 2 pi by 3. मग काय होईल मुलांना रिझल्ट इथे, cos theta is equals to cos alpha, implies that theta is equals to 2n pi plus or minus alpha. Minus 2 theta is equals to 2n pi plus or minus 2 pi by 3. जर 2 ने जर डिवाइड केला theta is equals to n pi plus or minus pi by 3. इथे n च्या ऐवजी m घेऊन टाकू. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 4. आता ह्या टाइपच्या एक्झाम्पल मध्ये काय करायचं, एक्झाम्पल दिलेला मुलांना तुम्हाला cos थिटा मायनस साइन थिटा इज इक्वल्स टू 1. आता ह्या टाइप मध्ये खूप भारी मजा आहे. काय करायचं त्याच्यामध्ये, जास्त वेगळा विचार नाही करायचा. आता ह्या दोघांची कोणत्या अँगलला व्हॅल्यू सेम आहे बघा, 45 ला, आणि 45 ला कोणती व्हॅल्यू सेम असते, 1/√2. जर ती इक्वेशन जो आहे, क्वेश्चन जो गिवन आहे त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं मुलांना आपण, 1/√2 ने. तर cos थिटा कशाला मल्टिप्लाय करणार, 1/√2 मायनस साइन थिटा तर आपण कशाने मल्टिप्लाय करणार मुलांना, 1/√2. पूर्ण इक्वेशनला 1/√2 ने मल्टिप्लाय करणार, तर ती इक्वेशन बॅलन्स होईल. नेक्स्ट याच्यानंतर cos थिटा इंटू कॉसची कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1/√2 असते मुलांना, 45 इंटू cos ऑफ pi/4 मायनस साइन थिटा इंटू साइनची कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1/√2 असते, 45 ला, तर साइन ऑफ pi/4 इज इक्वल्स टू 1/√2. मला सांगा हा सरळ फॉर्म्युला दिसतोय, cos cos sin sin अपोजिट साइन. तर हा फॉर्म्युला cos ऑफ a प्लस b चा, तर थिटा प्लस pi/4 चा फॉर्म्युला
इज इक्वल्स टू कोणत्या अँगलला व्हॅल्यू कॉसची 1/√2 असते 45 ला, म्हणजेच कॉस ऑफ π/4. तर इथे कोणता रिझल्ट होल्ड झाला म्हणून कॉस थिटा इज इक्वल्स टू कॉस अल्फा. काय करणार, कॉस ऑफ थिटा इज इक्वल्स टू कॉस अल्फा implies that theta is equals to 2n pi plus or minus alpha where n belongs to z. थिटाची व्हॅल्यू काय दिलेली म्हणून आपल्याला थिटा प्लस π/4 इज इक्वल्स टू 2n pi प्लस और मायनस अल्फाची व्हॅल्यू किती दिलेली म्हणून π/4. तर एक वेळेस प्लस घ्या एक वेळेस मायनस. थिटा प्लस π/4 इज इक्वल्स टू 2n pi प्लस π/4 or theta plus π/4 is equals to 2n pi minus π/4. तिथे कोणती कोणती टर्म कॅन्सल होती, π/4 गेट कॅन्सल. थिटा इज इक्वल्स टू 2n pi π/4 तिकडे जाऊन जर सबट्रॅक्ट झालं तर थिटा इज इक्वल्स टू व्हॉट 2n pi minus π/2. एक्सरसाइज 3.1 क्वेश्चन नंबर 7. फर्स्ट बीट है, फर्स्ट बीट में साइन थीटा इज इक्वल्स टू टॅन थीटा. तर अशा टाईपच्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगितलेली की एका टाइमला पूर्ण एका साईडला घेऊन जा. टर्म कशी दिसेल मुलांनो, साइन थीटा मायनस टॅन थीटा इज इक्वल्स टू 0. पण आपल्याला सगळ्यांना माहित आहे आपण जे टॅनला जे काय लिहू शकतो साइन अपॉन कॉस. तर साइन थीटा मायनस टॅनला काय लिहिणार मुलांनो, साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल्स टू व्हॉट मुलांनो 0. बरोबर आहे. याच्यातनं काय कॉमन निघतो मुलांनो, साइन थीटा. साइन थीटा जर कॉमन काढलं ब्रॅकेट मध्ये करायला मुलांनो 1 मायनस 1 अपॉन कॉस इज इक्वल्स टू 0. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा मुलांनो, इक्वेशन काय होईल, साइन थीटा इंटू इन ब्रॅकेट कॉस थीटा मायनस 1 अपॉन कॉस थीटा इज इक्वल्स टू 0. अपॉनची जी टर्म आहे ती तिकडे जाऊन 0 होईल. जे फायनल आपल्याला इक्वेशन जी भेटेल ती अशी भेटेल, साइन थीटा इंटू इन ब्रॅकेट कॉस थीटा मायनस 1 इज इक्वल्स टू 0. तर ह्या दोघांचा प्रोडक्ट 0 केव्हा असेल मुलांनो, यापैकी कोणती एक टर्म 0 असेल. साइन थीटा इज इक्वल्स टू 0 और कॉस थीटा मायनस 1 इज इक्वल्स टू 0. तर इथे तर डिरेक्टली रिझल्ट दिसतोय, थीटा इज इक्वल्स टू n पाय वेअर n बिलोंग्स टू z. मला सांगा इथे काय करणार आता, कॉस थीटा इज इक्वल्स टू 1. तर कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1 असते मुलांना, 0 ला. इथे कोणता रिझल्ट होईल, कॉस थीटा इज इक्वल्स टू कॉस अल्फा implies that theta is equals to 2m pi प्लस और मायनस अल्फा. तर थीटाची व्हॅल्यू थीटाच आहे, 2m pi प्लस और मायनस अल्फा. अल्फाची व्हॅल्यू काय 0. तर हे आपल्याला काय भेटते, रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. त्यामधील सेकंड एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल नंबर सेकंड. tan क्यूब थीटा इज इक्वल्स टू 3 tan थीटा. यार सगळी जी टर्म आहे ती एका साईडला घेऊन जायची. आपल्याला टर्म जी दिसेल ती अशी दिसेल, tan क्यूब थीटा मायनस 3 tan थीटा इज इक्वल्स टू 0. याच्यातनं कॉमन का निघणं मुलांना, tan थीटा जर कॉमन काढलं मुलांना tan स्क्वेअर थीटा मायनस 3 इक्वल्स टू 0. यांचा प्रोडक्ट 0 होते, यापैकी कोणती टर्म 0 राहील, tan थीटा इज इक्वल्स टू 0 और tan स्क्वेअर थीटा मायनस 3 इज इक्वल्स टू 0. मला सांगा मुलांना इथे कोणता रिझल्ट होईल, tan थीटा इज इक्वल्स टू n पाय n बिलोंग्स टू z. मायनस 3 जो आहे तो तिकडे जाऊन काय होईल मुलांना, प्लस. तर tan स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 3. तर 3 कशाचा स्क्वेअर आहे, स्वतःच्या रूटचं. आणि कोणत्या अँगलला व्हॅल्यू
tan ची रूट 3 असते 60 tan स्क्वेअर पाय बाय 3 सरळ आहे. इथे कोणता रिझल्ट होल्ड होतोय tan स्क्वेअर थीटा is equals to tan square alpha. Theta is that theta is equals to n pi plus or minus alpha. थीटाची व्हॅल्यू दिली थीटा is equals to n pi plus or minus alpha ची व्हॅल्यू किती दिली मिळणार pi by 3 where n belongs to is our required general solution. Next example number cos theta plus sin theta is equals to 1. काय स्ट्रॅटेजी वापरली ते पहिले सांगितलेलं की या दोघांची कोणत्या अँगलला व्हॅल्यू सेम आहे मुलांना 45. व्हेरी गुड. म्हणजे कशाने मल्टिप्लाय करणार pi by 4. तर मल्टिप्लाय कशाने करणार आपण त्याला 1/√2 ने प्लस साइन थीटा 1/√2 इक्वल्स टू 1/√2. तर फॉर्म्युला तयार होईल इथे. त्याचा फॉर्म्युला दिसेल cos theta cos of pi by 4 plus sin theta into sin pi by 4 is equals to 1/2. हा फॉर्म्युला कशाचा आहे cos of theta minus pi by 4 चा is equals to कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1/2 असते मुलांना 45 cos of pi by 4. नेक्स्ट मग हा झाला तुमचा थीटा हा झाला अल्फा. तर काय रिझल्ट होतो मुलांना थीटा इज इक्वल्स टू 2n पाय प्लस और मायनस अल्फा. थीटाची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना थीटा मायनस पाय बाय 4 इज इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस अल्फा किती दिलेला पाय बाय 4. मला सांगा दोन कंडिशन येतील थीटा मायनस पाय बाय 4 2n पाय प्लस पाय बाय 4 theta minus pi by 4 is equal to 2n minus pi by 4. आता सिम्प्लिफाय करा म्हणून कोणती इक्वेशन कॅन्सल होते मायनस पाय बाय 4 मायनस पाय बाय 4 गेट कॅन्सल मायनस पाय बाय 4 तिकडे जाऊन प्लस होईल थीटा इज इक्वल्स टू 2n पाय प्लस पाय बाय 2 वेअर n बिलोंग्स टू z. इतना रिझल्ट भेटेल थीटा इज इक्वल्स टू 2n पाय next miscellaneous exercise 3 question number first 6th bit दिलेला आहे तुम्हाला रूट cos x मायनस साइन एक्स इक्वल्स टू 1. आता मला सांगा मुलांना त्याच फॉर्मॅट मध्ये इक्वेशन दिसते तुम्हाला बट रूट 3 दिसतो. तर नीट ऑब्झर्व करा रूट 3/2 आणि याची 1/2 ही जी ती सेम अँगलला व्हॅल्यू असते. आपल्याला सगळ्यांना कशाने डिवाइड करावं लागेल आपल्याला त्याला सगळ्यांना मल्टिप्लाय करावं लागेल 2 ने 1/2 ने. तर 1/2 ने जर मल्टिप्लाय करतो इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल. आता बघा आता काय करणार इथे cos x इंटू कोणत्या अँगलला व्हॅल्यू cos ची ही रूट 3/2 असते मुलांना. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 30 डिग्री किती 30 डिग्री म्हणजेच cos ऑफ पाय बाय 3 मायनस साइन x इंटू साइन ची कोणत्या अँगलला व्हॅल्यू असते मुलांना पाय बाय 6 ला 30 ना पाय बाय 6 साइन ऑफ पाय बाय 6 इज इक्वल्स टू हाफ. आता फॉर्म्युला तयार झाला कोणता फॉर्म्युला तयार झाला cos साइन साइन cos ऑफ x प्लस पाय बाय 6 इज इक्वल्स टू cos ची कोणत्या अँगलला व्हॅल्यू हाफ असते मुलांना 30 डिग्री 60 डिग्री म्हणजेच पाय बाय 3. मग इथे कोणता रिझल्ट होल्ड झाला cos थीटा इज इक्वल्स टू cos अल्फा म्हणजे थीटा इज इक्वल्स टू
2n pi plus or minus alpha where n belongs to z. नेक्स्ट पहिले प्लस घ्या मुलांनो x प्लस पाय बाय 6 इज इक्वल्स टू 2n पाय प्लस पाय बाय 3 और x प्लस पाय बाय 6 इज इक्वल्स टू 2n पाय मायनस पाय बाय 3. आता त्याला काय करणार मुलांनो सिम्प्लिफाय करणार. त्याला हा पाय बाय 6 जो आहे तो तिकडे जाऊन मायनस होईल म्हणजे x इज इक्वल्स टू 2n पाय तर 60 मधनं 30 गेला तर 30 राहील प्लस पाय बाय 6 और x इज इक्वल्स टू मायनस 60 मायनस 30 इज मायनस 90 2n पाय मायनस पाय बाय 2 विच इज अवर रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. त्यामधलाच भेटे मुलांना क्वेश्चन नंबर 90. तर तो दिलेला आहे tan थीटा प्लस tan 2 थीटा प्लस tan 3 थीटा is equals to tan of theta into tan of 2 theta into tan of 3 theta. आता अशा टाइपचे एक्झाम्पलला कसं सॉल्व्ह करायचं त्याची पण स्ट्रॅटेजी समजून घ्या. यांपैकी मोठी टर्म कोणती आहे 3 थीटा तर ती पहिले लिहायची. मग त्या टर्मला ह्या दोघांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये लिहायचं. तर हे आपल्याला ऍडिशनच्या फॉर्म मध्ये मिळतात. तर tan ऑफ 2 थीटा प्लस थीटा. तर सगळ्यांना tan a प्लस बी चा फॉर्म्युला माहिती आहे. tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b. मग मला सांगा मुलांनो जी डिव्हिजनला टर्म आहे ती इकडे येऊन काय होणार मल्टिप्लाय. म्हणजे इक्वेशन कशी दिसणार tan ऑफ 3 थीटा जर आपण ह्या ब्रॅकेटला जर मल्टिप्लाय केलं आईकडे येऊन जेव्हा मल्टिप्लाय होईल तर मायनस tan 3 थीटा इंटू tan 2 थीटा इंटू tan थीटा इज इक्वल्स टू tan ऑफ 2 थीटा प्लस tan थीटा. तर ही जी पॉझिटिव्ह टर्म आहे ही पूर्ण टर्म इकडे येऊन मायनस होईल आणि ही मायनस टर्म आहे तिकडे जाऊन काय होईल पॉझिटिव्ह. तर इक्वेशन कशी दिसेल मुलांना आपल्याला tan 3 थीटा मायनस tan 2 थीटा मायनस tan थीटा इज इक्वल्स टू tan ऑफ 3 थीटा इंटू tan ऑफ 2 थीटा इंटू tan ऑफ थीटा. आपल्याला ही इक्वेशन दिलेली आपण त्याच्या ठिकाणी tan ऑफ थीटा इंटू tan ऑफ 2 थीटा इंटू tan ऑफ 3 थीटाच्या ठिकाणी ही व्हॅल्यू रिप्लेस करू शकतो. मग क्वेश्चन जो आहे तो कसा फॉर्मॅट मध्ये दिसणार मुलांनो tan ऑफ 3 थीटा प्लस tan 2 थीटा प्लस tan थीटा इज इक्वल्स टू tan ऑफ 3 थीटा मायनस tan ऑफ 2 थीटा मायनस tan ऑफ थीटा. त्याच्यामध्ये काय काय कॅन्सल होतं मुलांना tan 3 थीटा गेट कॅन्सल बरोबर आहे. ही जी टर्म आहे ही पूर्ण इकडे येऊन प्लस होणार आहे ती 2 टाइम्स होऊन जाईल 2 टाइम्स tan 2 थीटा प्लस 2 टाइम्स tan थीटा इज इक्वल्स टू व्हॉट 0. पूर्ण इक्वेशनला जर 2 ने जर डिवाइड केलं तर इक्वेशन दिसेल मुलांना tan 2 थीटा प्लस tan थीटा इज इक्वल्स टू 0. आता कॉमन तर काही निघत नाही मग आता इथे tan 2 थीटाचा फॉर्म्युला यूज करणं काय असतो tan 2 थीटाचा फॉर्म्युला 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा की मायनस 1 मायनस tan स्क्वेअर थीटा प्लस tan थीटा इज इक्वल्स टू 0. जी अपॉनची टर्म आहे ती क्रॉस मल्टिप्लाय होणार इक्वेशन दिसेल तुम्हाला 2 tan थीटा प्लस 1 जेव्हा आपण याला मल्टिप्लाय करू काय भेटेल मुलांना tan थीटा मायनस tan स्क्वेअर थीटा आणि अपॉनची जी टर्म आहे तिकडे जाऊन 0 होऊन जाईल. मला सांगा इक्वेशन काय तयार झाली मुलांना इक्वेशन तयार झाली 3 tan थीटा मायनस tan स्क्वेअर थीटा
इज इक्वल्स टू 0. दोघातनं काय कॉमन निघतो मुलांना? टॅन थिटा. टॅन थिटा जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये कराल 3 मायनस टॅन थिटा टॅन स्क्वेअर थिटा आहे ना, तर हा टॅन क्यूब थिटा होईल. हे काय होईल? टॅन क्यूब थिटा. तर टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 0. नेक्स्ट, या दोघांचा प्रोडक्ट 0 केव्हा राहील मुलांना? यापैकी एक टर्म 0. टॅन थिटा इज इक्वल्स टू 0 और टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 3. तर 3 कशाचा स्क्वेअर आहे? √3 चा. आणि कोणत्या अँगलला व्हॅल्यू √3 असते? 60, म्हणजेच π/3. नेक्स्ट, याच्यानंतर थिटा इज इक्वल्स टू काय मिळेल मुलांना? m पाय, वेअर m बिलॉंग्स टू z. आणि यावर कंडिशन काय भेटेल? थिटा इज इक्वल्स टू n पाय प्लस और मायनस अल्फा, वेअर n बिलॉंग्स टू z. होमवर्क आहे तुम्हाला मिसलेनियस एक्सरसाइजची. त्यामधील क्वेश्चन नंबर सेकंड पूर्ण, क्वेश्चन नंबर सेकंड मधला फर्स्ट बिट पूर्ण, सेकंड, थर्ड आणि फोर्थ हा तुमचा होमवर्क.